मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. थँक्स डॉक्टर. एकंदरीत परिस्थिती बघितली तर ह्या मागे बाहेरचा कोणी असेल असं वाटत नाही. माफ करा, पण तुम्हा श्रीमंतांच्या घरात ही प्रॉपर्टी प्रकरणं खूप आढळतात. सोनालीचं वागणं प्रत्येक वेळी चटका लावून जातं नाही मनाला. कसला विचार करतोयस? काय नाही. मला नाही सांगणार? आदित्य, तू पूर्ण बरा होईपर्यंत कुठलाही विचार करणार नाहीयेस. प्लीज. जास्त विचार केलास ना तर तुलाच त्रास होईल त्याचा, आणि हे अजिबात परवडणारं नाहीये तुला. जे घडलं ते कितीही वाईट असलं तरी इतर लोक आहेत ना त्याची काळजी घ्यायला. पप्पा आहेत, अभिजित दादा आहे. मला माहिती आहे तुझ्यासारख्या माणसाशी असं कोणी का वागावं, हाच प्रश्न पडलाय ना तुला. सगळं व्यवस्थित होईल. ओके. बस ना. मला थोडं पर्सनल बोलायचं आहे यांच्याशी. ओ सॉरी, मी बाहेर थांबते. काही बोलू नका, त्रास होईल ना तुम्हाला. आधीच हे सगळं घडल्यापासून सगळ्यांचा रोष आहे माझ्यावर. त्यात आणखी भर नको. त्यामुळे तुम्ही शांत राहा. काही बोलू नका तुम्ही. काहीही न बोलता एकमेकांच्या मनातलं कळावं. इतकी मन जवळ नाही आलेत आपली अजून, आणि कदाचित घेणार सुद्धा नाहीत. माहितीये मला. पण तुम्ही बरे होईपर्यंत काळजी घ्या स्वतःची. कारण बरं झाल्यानंतर तुम्हाला खूप प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत.
तुम्हाला ती उत्तरं द्यायची आहेत की नाही मला माहिती नाही, पण मी प्रश्न विचारल्याशिवाय नाही राहणार. कारण आपल्या नवऱ्याच्या खुनाचा प्रयत्न का होतो ही गोष्ट माहीत नसणं खूप त्रासदायक असतं. आणि त्याही पेक्षा त्रासदायक आहे की हे दुःख कुणालाही सांगू न शकणं. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मी आता हे सगळं बोलायला नको होत, पण माझा नाईलाज आहे. हॅलो. नमस्कार गजाननराव, मी डॉक्टर सर्वदे बोलतोय. नमस्कार. खरं तर इतक्या रात्री तुम्हाला त्रास देणं योग्य नाही, पण काम तसंच महत्वाचं होतं. नो प्रॉब्लेम डॉक्टर, बोला. त्याचं काय आहे की डॉक्टर बोलताय ना? गजाननराव, रिपोर्ट्स आलेत. मी पुन्हा पुन्हा तपासून पाहिले, पण जो निष्कर्ष निघालाय ना तो गोंधळ निर्माण करणार आहे. काय की तुमचं घराणं प्रसिद्ध आहे, त्यामुळे मीडियाला आयतच कोलीत दिल्यासारखं होईल. त्यामुळे कसं सांगावं कळत नाहीये. डॉक्टर सरवदे, मीडियावाले जर आमच्या जीवावर पोट भरत असतील तर ते आमचं सौभाग्यच आहे. माझा असा अनुभव आहे डॉक्टर की एखादी गोष्ट लपवून त्याचा ताण घेण्यापेक्षा ती प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या प्रतिक्रिया झेलणं हे कमी त्रासाचं असतं. खरंय. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काही बोललेलो नाहीये, पण बातमी फार काळ लपवून ठेवता येणार नाही. त्यामुळे उलट संशय वाढेल. डॉक्टर, एवढं लपवून ठेवण्यासारखं त्या रिपोर्टमध्ये काय आहे? गजाननराव, आदित्य रावांवर कोणीतरी विषप्रयोग केलाय. विषप्रयोग? हो. म्हणूनच मी ठरवलं की फक्त तुमच्याशीच बोलावं. काय की बातमी पेपर आउट झाली तर मीडियाबरोबरच पोलिसही इन्व्हॉल्व्ह होणार आणि मग प्रकरण आणखीनच गुंतागुंतीच होईल. त्यामुळे हॅलो हॅलो गजाननराव, हॅलो. माई, दादा चाललाय ना आता दवाखान्यात? हं? आई, मी अगं काय हे माई, मी जातोय ना हॉस्पिटलमध्ये. शांत हो बघ. या घरात नुकतंच लग्न झालं असं कोण म्हणेल? खरंच आहे, इथे या घरात आनंदाचे क्षण आले ना की मला भीतीच वाटायला लागते. आता परत काय वाईट होणार आहे म्हणून. माई शांत हो बघू माई. हा, आणि वनिता तुला कळत नाही का कधी काय बोलावं ते? हे बघा, माझं जरा सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका प्लीज. कसलेही तर्कवितर्क नका करू आणि एकमेकांना दुखवूही नका. पण माझ्या मुलानं कुणाचं असं काय वाईट केलं होतं त्याच्यावर असा प्रसंग आला. दादा, तू डॉक्टरशी बोलून नक्की सगळं कशामुळे झालंय ते लवकर कळावं. निदान याच्या मागचं कारण तरी कळेल. कळवतो मी हमेशा. पण एक लक्षात ठेवा की तोपर्यंत आपण कुणाशीही या विषयावर बोलणार नाही आहोत, विशेषतः प्रेसशी. हो, कुणी असं काही सांगणार नाही.
आणि तू घरची काहीच काळजी करू नको, मी आहे आईजवळ. बघितलंस माई, तू म्हणतेस ना नेहमी माझी मुलगी अजून लहान आहे, बघ किती समजूतदार झाली आहे ती. तुम्ही लहान होतात ना, तेच बरं होतं. माई अगं, तू सगळ्यांना धीर द्यायचा सोडून काय स्वतःच असं. तेवढं मला नको सांगूस, माझ्याच्याने नाही होणार ते. मला मला नाही तुमच्यासारखं वागता येत. असो, तुझा नको काळजी करूस. ठीक आहे. बाय द वे, अरुंधती कुठे आहे? असेल खोलीत का? नाही म्हणजे तिच्याकडे जरा नीट लक्ष ठेवा, काहीतरी गोंधळ घालून ठेवायची नाही तर. हा, मी स्वामीला सांगते तसं. ठीक आहे, मी येतो. हा माई. ज्याने कोणी हे केलं असेल ना, वनिता, नको नको हा विषय काढूस आता. हे बघ, प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात, फक्त वेळ यायला लागते. का ग, घेतला का नाहीस फोन? नाही, महत्वाचा नव्हता काही. बोला डॉक्टर साहेब. मी काय बोलणार? अहो, मला तुमचा अंदाज हवा आहे. हा आत्महत्येचा प्रयत्न असेल की त्याला कोणी मारण्याचा प्रयत्न केलाय? हे मी कसं सांगू शकत? हे शोधायचं काम तुमचं आहे. त्यासाठी तर मला तुमच्या मदतीची गरज आहे. डॉक्टर साहेब, रिपोर्ट्स काय म्हणतात? डॉक्टर साहेब, तुम्ही फार अस्वस्थ दिसताय. कुठे काय नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय माझ्यापासून. प्लीज कॉपरेट करा. अहो, केस फार गुंतागुंतीची आहे. तुम्ही जे काही सांगाल ते आपल्या दोघांतच राहील, विश्वास ठेवा. ओके इन्स्पेक्टर साहेब, रिपोर्ट्स वरून आम्हाला असं कळलं की आदित्यवर विषप्रयोग झाला. काय? पण अजूनही तो सुरक्षित नाही. त्याला कोणीतरी मारायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे काय की मगाशी मी आदित्यला तपासायला गेलो होतो, तेव्हा तो खूप अनइझी वाटला. म्हणून मी नीट तपासलं तेव्हा कळलं की त्याच्यावर दुसऱ्यांदा विषप्रयोग झालाय. व्हॉट? हो, वेळीच कळलं म्हणून धोका टाळला. नाव हे इज ॲब्सोल्युटली फाईन. पण मला हे कळत नाहीये की त्याला दुसऱ्यांदा कोणी मारायचा प्रयत्न केला. डॉक्टर साहेब, ही सिरियस गोष्ट आहे आणि ती तुम्ही माझ्यापासून लपवत होता. नाही, ऍक्च्युली तुम्हाला माहितीच आहे की जहागीरदार म्हणजे केवढा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ही बातमी कशी सांगायची याचा विचार करत होतो. म्हणजे त्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करते हे नक्की का तुमच्या हलगर्जीपणामुळे? म्हणजे तुमच्याच चुकीमुळे त्याला विषबाधा तर झाली नसेल ना? इन्स्पेक्टर साहेब, हे हॉस्पिटल नामांकित आहे. इथला स्टाफ वेल ट्रेन आहे. आमच्याकडून अशी चूक होऊच शकत नाही. ओके, मला एक सांगा, त्याला भेटायला कोण कोण येतं? त्याचे वडील, त्याचा भाऊ, बायको येत नाही फारशी, पण ॲडव्होकेट शिरोडकरांची मुलगी सोनाली ती मात्र कायम इथे असते. सोनाली म्हणजे तीच ना जिच्याबरोबर आदित्यचं लग्न होणार होतं, पण अचानक काय झालं कोणास ठाऊक. आणि आता आदित्यवर विषप्रयोग झालाय, तोही 2दा. हो इन्स्पेक्टर साहेब, कदाचित त्यांच्या फॅमिलीमध्येच काही प्रॉब्लेम्स. मे बी. आदित्य ड्रग्स घेतो,
प्रकरण फार गुंतागुंतीचं आहे. इन्स्पेक्टर साहेब, ह्याचा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे. आमच्या हॉस्पिटलच्या प्रेस्टिजच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. डॉक्टर साहेब, मला एक सांगा, या हॉस्पिटलमध्ये आदित्यवर विषप्रयोग झालाय, ही बातमी आउट झाली तर? हो, आमच्या हॉस्पिटलची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. काही झालं तरी ही बातमी आउट होता कामा नये. बर, माणूस पाठवतो. डोंट वरी, बातमी कुठेही लीक होणार नाही, पण तपास कार्यासाठी एक धागा तरी मिळाला. माई, अहो माई, काय झालं? पेपर कुठे आहे? फाडून टाकला मी. काय? नाही तर काय, त्यातल्या बातम्या वाचून ना लोक काय वाटेल ते बोलतात. अरे, आमच्या मनाचा काही विचार कराल की नाही? म्हणून पेपर फाडून टाकायचा? काही बिघडत नाही एक दिवस नाही वाचलात तर. बरोबर आहे तुमचं, पण असं काही घडलं की लोक वाटेल ते बोलतात. असूयेपोटी स्वतःचं समाधान करून घ्यायला, म्हणून काय आपण आपलं जगणं सोडून द्यायचं? हे कसलं जगणं? मला असं वाटतं की आपलं पूर्वीचंच आयुष्य चांगलं होतं. मुलं लहान होती, आपणही एवढे श्रीमंत नव्हतो. आता हे पैसा आणि प्रतिष्ठा मिळून काय मिळवलं आपण? लोकांच्या मनात असूया आणि आपल्या मनात अहंकार. पण तुम्हाला काय म्हणायचंय? त्या काळात आपल्याबद्दल लोक चांगलंच बोलत होते, कोणीच वाईट बोलत नव्हतं. ही प्रवृत्ती आहे समाजाची, आणि म्हणून आपण यश मिळवणं सोडून द्यायचं? अरे रे, चुकलोच मी. मला वाटलं मी एवढं यश मिळवतोय, पैसा मिळवतोय, तुम्ही आनंदी असाल, समाधानी असाल. तुम्ही वाटेल ते बोलू नका. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आदित्यवर विषप्रयोग होण्या इतकं त्यांनी कुणाचं काय वाईट केलं होतं? तोच विचार करतोय मी. हे कोणी केलं असेल, का केलं असेल? विचारांचा गुंता नुसता वाढत चाललाय. तुमचं म्हणजे ना, समोर आहे तिकडे दुर्लक्ष करताय आणि उगाच जगभर फिरत बसलाय. म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर सांगते. नाही रागवत, सांगा. म्हणजे हे आपलं माझं मत आहे. मला एवढंच म्हणायचंय की ती तेजस्विनी घरात आल्यापासून आदित्यच्या मागे 7.5 लागली. नाही, मला सांगा, पूर्वी एवढी संकट, एवढ्या अडचणी आल्या होत्या का घरात? माई, अगदी सोपा मार्ग शोधून काढला. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे तेजस्विनी आल्यापासून 7.5 सुरू झाली आणि म्हणून ती अपशकुनी आहे. हो माई, या गोष्टी अशा प्रकारे घडल्या की एखादी अज्ञात शक्ती घडवते असं म्हणून आपण त्यांच्यावर जबाबदारी ढकलून देतो आणि मोकळे होतो. कुठल्या तरी अज्ञात शक्तीवर ही जबाबदारी ढकलणं म्हणजे स्वतःवरचा विश्वास घालवण्यासारखं आहे, स्वतःचीच फसवणूक करण्यासारखं आहे. वाईट गोष्ट घडते
ती अज्ञात शक्ती करते आणि चांगली गोष्ट घडली की ती मी केली असं का? हे बघा, मला तुमचं तर्कशास्त्र वगैरे काहीही कळत नाही. एवढीशी गोष्ट विचारली तुम्हाला तर एवढं व्याख्यान दिलं तुम्ही. व्याख्यान होतं, मला वाटलं आपण चर्चा करतोय. चर्चा? ही चर्चा ज्यात भावनेचा विचार नाही ती चर्चा कसली आलीये? मला फक्त एवढंच म्हणायचंय, मी जर सगळ्यांशी चांगलं वागले, सगळ्यांशी चांगलं बोलले तर माझ्याच वाट्याला हे दुःख का? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता